ठाण्यामध्ये बॅनर वॉरला पुन्हा एकदा उधाण आलं असून पक्ष कोणी विकला, खुर्चीसाठी पक्ष, विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नये, शिवसैनिक विचारधाऱ्यांची बांधील आहे, तो तुमचा नोकर नाही, अशा आशयाचा बॅनर शिंदे गटाचे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे यांनी ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये लावला आहे. तर हरिनिवास सरकर येथे उद्धव ठाकरेंचे दिल्ली सोनिया गांधी व शरद पवार यांच्या चरणी लोटांगण घालतानाचं व्यंग्यचित्र बॅनरवरती लावलं आहे. काही अंतरावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही बॅनर लावला आहे की शिवसेना पक्ष कोणी चोरला, दुसऱ्यांची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही. काय आहे हिंदुत्व? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती नोंदवा, असं आवाहन करणारा एक बॅनर केदार दिघे ठाकरे गटाकडून लावण्यात आलेला आहे. दरम्यान विरोधकांनी लावलेले बॅनर हा एक केविलवाणा प्रकार आहे. उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांच्या पोटात दुखतंय म्हणून त्यांनी हा केविलवाणा प्रकार केला आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दिल्ली पाय धरण्यासाठी कोणकोणते नेते वेशभूषा बदलून गेले, असे केदार दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात लावण्यात आलेला बॅनर नौपाडा पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर उद्धव ठाकरे विरोधात लावण्यात आलेला बॅनर या ठिकाणी काढण्यात आला. इकडे एका ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब ठाणे नगरीमध्ये येत आहेत. तो जो जल्लोष, ती जी ऊर्जा ही आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव साहेबांचा वाढता प्रतिसाद लोकांकडनं जो त्यांना मिळतोय, ते कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखणे करण्याने अशा पद्धतीने एक छुप्या पद्धतीने वार करण्याचा एक प्रयत्न काही विरोधकांनी केलेला आहे आणि त्याला जास्ती महत्व देणं योग्य वाटत नाही. अहो, लोटांगण गेल्या 2.5 वर्षामध्ये स्वतःची पापं लपवण्याकरता कोणी किती वेळा दिल्लीश्वरांच्या पाय धरले आणि किती वेळा दिल्लीश्वरांकडे गेले हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितरित्या माहितीये. उद्धव साहेबांनी जर का शिवसेनेचा प्रचार प्रसार आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे घवघवीत यश या लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये मिळालं, त्या अनुषंगाने जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर का प्रचार प्रसार नुसता राज्यात नाही तर उभ्या देशात होत असेल आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वावगं नाही, का चुकीचं नाही. मी जो बॅनर लावला त्याच्यामध्ये माझा फोटो, माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे, नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत, त्यांना असलेलं हिंदुत्व, त्यांनी शिकलेलं हिंदुत्व, त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे. पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे न नाव न चेहरा, मला असं वाटतं हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्ती महत्व देणं योग्य. आमचे पदाधिकारी, शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असतील, विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरे, तुषार रसाळ, इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहेत ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन एसीपी मॅडमना भेटलेले आहेत, सिनियरना भेटलेले आहेत. त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर कोऑर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा. पण आज जी सभा होणार आहे उद्धव साहेबांची, त्याला उत्तम प्रतिसाद, उदंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे. माझे आव्हान फक्त ह्या पोलीस स्टेशनला एवढंच आहे, या पोलिसांना आहे की संध्याकाळी याची सगळी सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. त्याच्या शिवसेना जर का कुठेही काही चुकीचं झालं तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देतील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रेपो रेट 6.5% पातळीवरती ठेवण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला ठाण्यातील रिअल इस्टेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असं क्रेडाई MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले. ते म्हणाले, ठाण्यातील रिअल इस्टेट उद्योगदर स्थिरता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं कौतुक करतो. यामुळे रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ राखण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. क्रेडाई MCHI ठाणेला अपेक्षा आहे की या निर्णयामुळे गृहनिर्माण बाजारातील मागणी वाढेल,
विशेषतः मिड सेगमेंट श्रेणीतील, जी ठाण्याच्या रिअल इस्टेटच्या एकूण वाढ आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. ठाण्यातील रिअल इस्टेटमध्ये परवडणाऱ्या लक्झरी विभागात सातत्याने वाढ होत आहे आणि सध्याच्या दरातील स्थिरतेमुळे ही गती कायम राहण्यास मदत झाली पाहिजे. गृह बाजारात आणि अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन अनुकूल कर्जदारांचा फायदा गृह खरेदीदारांना होत राहील. गृह बाजारामध्ये अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन अनुकूल कर्जदारांचा फायदा गृह खरेदीदारांना होत राहील, असं ते म्हणाले. आम्ही धोरणातील संतुलित दृष्टिकोनाचे स्वागत करतो, जे चलनवाढीचा समतोल राखताना तरलता राखते आणि वित्तीय संस्थांना समर्थन देते. क्रेडाई एमसीएचआय ठाणे देखील सरकारपुढे पुढील सहाय्यक उपायांवरती विचार करण्यास उत्सुक आहे, ज्यामुळे तरलता वाढेल आणि क्षेत्राला दीर्घकालीन स्थिरता मिळेल. त्यांनी असा निष्कर्ष काढला. जितेंद्र मेहता, प्रेसिडेंट क्रेडा एमसीएचआय ठाणे. मित्रांनो, आम्हाला एक चांगला वाटला की रिझर्व्ह बँकने गव्हर्नरने लास्ट 6 टाईममधून रेपो रेट स्थिर ठेवलेला आहे, म्हणजे 6.5%. तरी फायदा काय होणार, रिझर्व्ह मतलब जो हाऊसिंगमध्ये त्यांच्या लई बेनिफिट होणार आहे. जो इन्फ्लेशन कंट्रोल करायची त्यांची एक मोठी यंत्रणा आहे, ते पाठीमागे आहे. तर इन्फ्लेशन बी कमी होणार, कंट्रोलमध्ये राहणार आणि आपली हाऊसिंगची डिमांड वाढणार. MMR रिजन आणि अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट आहे. म्हणजे कंटिन्युअसली इट इज अ स्टेटमेंट, म्हणजे 6.5. तर ते चांगला मूव आहे आणि वी वेलकम द मूव ऑफ द रिझर्व्ह बँक गव्हर्नर. थँक्यू व्हेरी मच. नुकताच श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील पहिल्या शनिवार निमित्त ठाणे शहरात असलेल्या विविध ठिकाणी शनी हनुमान मंदिरात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हनुमानाचं दर्शन घेण्याकरिता गर्दी केली होती. मंदिराच्या बाहेर लांबच लांब भाविकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. ठाण्याच्या जेल तलावाजवळ असलेल्या प्राचीन अशा किल्ल्या मारुती मंदिरात पहाटेपासूनच भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत होते. मंदिरात फुलांची वाडी भरण्यात आली होती, तर मंदिर संपूर्ण आकर्षक पद्धतीने फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी तेल, नारळ, उदबत्ती आणि रुईच्या पानांचा हार अर्पण करून श्री हनुमानांची पूजा यावेळी येथे करण्यात आली. एक प्रकाश एक फक्त एक सोड, फक्त एक सोड. स्टॉप कर ना. स्टॉप करा जरा प्रकाश. बनवा काका एकदम भारी. कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजे फुले भोसले शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूती गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर, गुरुवर्य केशव आंबेडकर, प्रबोधन ठाकरे, संत गाडगे महाराज, दादासाहेब गायकवाड, कर्मवीर संभाजी दादासाहेब गायकवाड, शाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या एकूण 70 महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी गडकरी रंगायतने तर हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने संगीतकार भास्कर इंगळे यांनी कव्वाल सुलतान आजा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी संदीप खांबे यांनी सूत्रसंचालनाचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार देखील मानले. तर कर्मवीर सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी गर्दी देखील केली होती. त्या पहिल्या व्यक्तीला ताट दिलं जातं त्याप्रमाणे पहिलं ताट हे बाबासाहेब जोपर्यंत जागा दिली, ज्यांनी जागा दिली ज्यांनी बाबासाहेबांना पहिल्या परिषदेसाठी जागा दिली मनोज संत आलेले आहेत इथे, त्यांचं स्वागत आहे. बाबासाहेबांच्या काळामध्ये कुठलाही चार्ज न घेता आपल्या ज्यांनी आपलं पहिलं म्हणजे लेडीज फर्स्ट होतात त्याप्रमाणे ज्यांनी आपलं पहिलं मनोगत बाबासाहेबांचं ज्याप्रमाणे मी म्हटलं की बाबासाहेबांचं पहिलं चरित्र ज्या व्यक्तीने लिहिले ते पद्मश्री आदरणीय धनंजय कीर, ज्या चरित्राला बाबासाहेबांचा स्पर्श झाला होता. म्हणजे महाडच्या 1440च्या वेळेला देशपांडे नावाचे तुम्ही जर बहिष्कृत भारतचे अंक जेव्हा वाचाल त्यावेळेस फक्त पांडुरंग देशपांडे म्हणजे देशपांडे हे फक्त एकमेव नाव तुम्हाला त्या सगळ्या याच्यामध्ये दिसेल. आणि पांडुरंग देशपांडे यांचा मुलगा अशोक देशपांडे इथे आलेले आहेत, त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि रेगे साहेब निघता तुम्ही यस रेडी काय ना हा इथे भाऊ या यानंतर मी विनंती करतो महाड शहराध्यक्ष मोहन खांबे रिपाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या नंतर धडाडीने ज्यांनी पुढे नेली त्या शामुताई भोईर त्यांच्या परिवारातली लोक आलेली आहेत. त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यावं. मी विनंती करतो मगरे साहेबांना की त्यांनी त्यांना पारितोषिक. या ठिकाणी गेले 22 वर्ष या शहरात आणि ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून हा माझा वाढदिवस सोहळा होत असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण आज हा तो सोहळा पार पाडला. 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 77 पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर केले आणि त्यांना देण्याची प्रक्रिया चालू झाली. आणि मी तुम्हाला मीडिया तुम्हाला अशी विनंती करेल की हा जो पुरस्कार आहे हा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत आहे. आता ते जे ज्यांना पुरस्कार आपण देऊ केले त्यांनी
आपली मतं मांडली आणि आपली मतं मांडत असताना त्यांनी काय काय गोष्टी या देशामध्ये चुकीच्या घडत आहेत आणि उद्याचा भारत कसा घडवायचा याविषयीची या ठिकाणी गांभीर्याने चर्चा केली. तरी मी आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडच्या वतीने या भारतवर्षामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेला हा जो प्रवास आहे सर्वसमावेशक, यात ब्राह्मण आहेत, यात सिकेपी आहेत, यात मुस्लिम आहेत, यात मराठा आहेत, यात कोळी भोई आगरी सर्व बहुजन समाजाचे या आजच्या सोहळ्यामध्ये मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कारामध्ये आपण सगळ्यांची दखल घेतलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणं शोधली असता त्यावेळीच निदर्शनास आले की जनमत आपल्या बाजूने असताना कट कारस्थाने करून पैसा व सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतल्या अधिकारांच्या नेमणुकांवरून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा जिल्हाधिकारी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भुईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सचिव व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरील उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं स्पष्टीकरणासाठी अधिकृत पुरावे निवडणूक विभागाकडे असल्याची याची पडताळणी करून त्यांनी याचं स्पष्टीकरण देऊन शंका दूर करावी अशी मागणी भारत निवडणूक आयोग व ठाणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. परंतु याची दखल घेतली जात नसल्याने खासदार राजन विचारे यांनी सरकार यंत्रणेवरती ताशेरे ओढले आहेत. सरकार हे बदलत असताना कोणी कायमस्वरूपी नसते. ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांसारखी कामं करून घेतली जात आहेत, लोकसभेला आम्ही सहन केले, विधानसभेला आम्ही सहन करणार नाही. तसेच कोणी कामे केलेली आहेत त्या सर्व लोकांची नावं आमच्याकडे आहेत. वेळ आल्यास नक्की जरूर जाहीर करू. जर अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जात असेल तर रस्त्यावर उतरून काम करावे लागेल असा इशारा शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस यादी त्या ठिकाणी बनवली होती. आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल 34,000 नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती. म्हणजे एक माणूस 2 वेळा मतदान करत होता. त्यानंतर ओळा माझीवडा 29,082 एवढी दुबार नावं होती. त्यानंतर कोपरी पाचपाकडी येथे 21,000 दुबार नावं होती. त्यानंतर ठाणे विधानसभा 16,760 नावं होती. त्यानंतर ऐरोली विधानसभा 39,000 नावं होती आणि बेलापूरमध्ये 25,000 नावं होती. अशी टोटल मिळून 1,66,000 अशी या ठिकाणी दुबार नावं, जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा, अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या 12 तास चालून सुद्धा त्या ठिकाणी 99% त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते. 12 तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि यांच्या 17C मध्येच नोंद केलेली आहे. 17C जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 99% त्या ठिकाणी दाखवत. त्यानंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स 5:29 बंद केल्या. या 17Cच्या रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजत आहेत, त्यांचाच रेकॉर्ड. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावाच्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस 1,66,910 एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं. त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावच नव्हती. काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटमध्ये समजा 12 फ्लॅट असतील तर 12 फ्लॅट इंटू 5 जर केलं तर किती व्हायला पाहिजे? त्या ठिकाणी 60 व्हायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी 150 200 नावं त्या ठिकाणी ऍडिशनल टाकलेले, ती लोक तिथे राहत सुद्धा नाही, अशी सुद्धा हे दाखवले. आज तुम्ही बघितलं असेल, आज संपूर्ण या तुम्ही बघितलं असेल ही ठाणे
ठाणे विधानसभेचा हा विषय आहे. आता इथे बघा तुम्ही, अग्रवाल राधा अशोक इथे दाखवलं 49 वय. इथे दुसरं परत या यादीमध्ये अग्रवाल राधा अशोक 64 दाखवले वय. इथे तिसऱ्या ठिकाणी अग्रवाल राधा अशोक 49. अशा पद्धतीने 3 ठिकाणी त्या ठिकाणी या यादींमध्ये नावं टाकलेली आहेत, म्हणजे ते काही ठिकाणी दुबार केलेले आहेत. अशा पद्धतीने आज आम्ही संबंध कलेक्टर साहेबांना ही संपूर्ण 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातले या ठिकाणी दुबार नावाची ही संबंध यादी, हे काम इलेक्शन डिपार्टमेंटचं आहे. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी हे सर्व काम करावं लागतं. जर आमच्यासारख्या यादी काल प्रसिद्ध झाली आणि जर आमच्याकडे यंत्रणा नसताना सुद्धा जर आम्ही ही जर एवढी दुबार नावं जर काढू शकतो, तर आज त्यांच्याकडे यंत्रणा असून हे सर्व तिथे डोळे मिटून त्या ठिकाणी काम केलं जात आहे. आणि या ठिकाणी आम्ही त्यांना हे संबंध निदर्शनास आणून दिलेलं आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या ऐरोली 39,590 दुबार नाव आहेत. ही एवढी दुबार नावाची अख्खी लिस्ट आम्ही इथे आणून दिलेली आहे. हे आमचं काम आहे. परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही यांनी गैरप्रकार करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जो लोकांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पुराव्यासकट या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आज तुम्ही हे जे केलेत लोकसभेला ठीक आहे, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे प्रत्येक मतदार जे काय आमचे कार्यकर्ते आहेत हे सक्षमपणे एका यादीमध्ये 20-20 लोक आमची काम करतायत. आणि ह्याच्या पुढे म्हणजे काही ठिकाणी तर मतदारांची नावं घुसवण्याकरता सुद्धा पैसे घेतले जातात. त्या ठिकाणी बोगस नावं टाकण्यासाठी सुद्धा पैसे घेतले, हे सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि जो काय हे चाललेलं आहे हे थांबवा. संबंधित अधिकाऱ्यांना, एक तर अधिकारी ओळा माझी ओढ्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलं होतं की हे तुम्हीच करा, BLOच्या ना घेऊन ही नावं कमी करणं हे आमचं काम आहे. हे आमचं काम आहे. आज जनतेचा करोड रुपये या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून, या निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च करतोय, परंतु त्याचा गैरवापर या ठिकाणी झालेला दिसतोय. आणि म्हणून त्यांना आम्ही हे दिलेलं आहे, लोकसेवेला तुम्ही केलात, हे विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही. या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू, त्या लोकांकडे आम्ही रस्त्यावर उतरू. हा संबंध त्यांना निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे.